जय भीम, जय शिवराय, जय जोहार. भावांनो आणि बहिणींनो, ज्यावेळी आपलं भारताचं संविधान तयार झालं होतं त्यावेळी त्याच्यामध्ये एक प्रस्ताविका होती, 8 अनुसूच्या होत्या, 22 भाग होते आणि 395 कलम होती. आणि आता जे आपलं संविधान आहे त्याच्यामध्ये एक प्रस्ताविका आहे, 12 अनुसूच्या आहेत, 25 भाग आहेत आणि 448 आता कलम झालेली आहेत मित्रांनो. 1950 पासून आता 2023 पर्यंत जवळपास भारताच्या संविधानामध्ये 106 वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत मित्रांनो. भारताचं संविधान निर्मितीचा जो खर्च होता तो होता 63,96,729 रुपये मित्रांनो. त्यावेळी भारताच्या संविधानाच्या 2 हस्तलिखित बनवण्यात आल्या होत्या, एक इंग्रजीमध्ये होती आणि एक हिंदीमध्ये होती. तर इंग्रजीची जी हस्तलिखित आहे ती प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली होती आणि जी हिंदीची हस्तलिखित आहे ती वसंत वैद्य यांनी लिहिली होती मित्रांनो. आणि त्या दोन्ही ज्या हस्तलिखित आहेत मित्रांनो, त्या दोन्ही हस्तलिखिता आजही आपलं जी संसद आहे, संसदेची जी लायब्ररी आहे त्याच्यामध्ये हेलियमच्या पेटीमध्ये त्या सुरक्षित आहेत. परंतु ज्यावेळी संविधान मंजूर झालं त्यावेळी 3 ज्या प्रती होत्या त्याच्यावर सह्या करण्यात आल्या, एक इंग्रजीची छापील प्रत, एक इंग्रजीची हस्तलिखित प्रत आणि एक इंग्रजीची हिंदीची हस्तलिखित प्रत, अशा 3 प्रतींवर संविधान सभेतील सर्व मेंबर यांनी सह्या केलेल्या आहेत. तुम्हाला माहिती कशी वाटली मित्रांनो, नक्की सांगा. जय भीम.